की 2019च्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस पक्ष यांची आघाडी होती, युती होती ती एकनाथ शिंदे आणि एकनाथ माफ करा उद्धव ठाकरे म्हणजे त्यांची अधिकृत शिवसेना एकसंध ती आणि भाजप. पण त्याही वेळेला किंवा जे युती आणि आघाड्यांचं सरकार असायचं किंवा यांच्यामध्ये निवडणुकांमध्ये जी युती व्हायची त्याही वेळेला शेवटच्या क्षणापर्यंत काही ना काही गोष्टी या सातत्यानं जागा वाटपाच्या संदर्भात घडत होत्या. पण 2024च्या निवडणुकीमध्ये महासत्ता आहे असं म्हणत असताना आणि महायुती अत्यंत मजबूत आहे असं म्हणत असताना भाजपला खास करून महाराष्ट्रामध्ये मिशन 45 अत्यंत ताकदीनं राबवायचंय असं म्हणत असताना इतका वेळ लागावा एखाद्या महासत्तेला हे बरोबर आहे का? आणि दुसरीकडे नाशिकच्या जागेवरनं जो तिढा सुरू आहे ती जागा छगन भुजबळ यांना लढवायची अजित पवार गटाकडनं, पण तिथे क्लेम हेमंत गोडसे यांचा आहे, म्हणजे एकनाथ शिंदे यांचा आणि भाजपचा तिथे सुद्धा त्या जागेवर सुद्धा डोळा आहे. नाही आता हे बघ, आपण बरोबर का चूक हे सांगणं की आपण पत्रकार म्हणून आपलं काम नाही, पण आपण एक अनालिसिस 100% करू. आता पहिलं आपण नाशिक बद्दल बघूया. त्या नाशिकमध्ये बेसिकली हेमंत गोडसेंनी भरपूर शक्ती प्रदर्शन केलं. दोनदा ते आमच्या ठाण्यामध्ये आले, तिथे एकनाथरावांना भेटले, त्यांच्या मुलाला भेटले आणि सांगून टाकलं होतं. इव्हन त्यांच्याबरोबर दादा भुसेही होते आणि त्यांच्या पक्षातले आमदारही घेऊन आलेले होते. मोठं शक्ती प्रदर्शन केलं की आपण तिथे येऊ शकतो. पण एकूणच ज्या बीजेपी सोर्सेसकडनं कळत आहे त्यानुसार हेमंत गोडसे आहेत यांच्या विनेबिलिटीमध्ये शंका आहे असं वाटतं त्यांच्या सर्व्हेमध्ये. त्यामुळे बीजेपीने असं सांगितलंय की आमचे 3 आमदार आहेत तिथे, माझी आमचे जर का कॉर्पोरेटर घेतलं ते जवळपास 70च्या वर आहेत. तिथे त्र्यंबकेश्वर जी म्युन्सिपल काउन्सिल असेल तिथेही आमची एकूणच जे नगरसेवक आहेत त्यांची संख्या जास्त आहे. त्यामुळे पर्यायाने नाशिक ही आमच्याकडे आली तर ती आम्ही लढू आणि जिंकू सुद्धा. आता ह्याच्यात नवीन अँगल कुठला आला तर छगन भुजबळ साहेब यांचा. छगनराव भुजबळांनी काय सांगितलं की मला शीर्षस्थ बीजेपीच्या नेत्यांनी सांगितलेलं आहे की जे देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहाजी त्यांच्याकडे जो सर्वे आहे त्यानुसार जर का भुजबळ तुम्ही लढलात तर ही सीट नक्की येऊ शकते. तर त्यामुळे भुजबळ हे आता वारंवार सांगतायत की मी नाशिकमध्ये लढणार आणि लढलो तर ते बीजेपीच्या कमळ या चिन्हावर नाही तर जे घड्याळ चिन्ह आहे अजितदादा ग्रुपला मिळालेलं त्याच्यावर लढी. त्यामुळे हा एक बातमी अशी आली होती की छगन भुजबळ असं म्हणाले की देवेंद्र फडणवीसांकडूनच कळलं की नाशिकच्या जागेसाठी तुमचा विचार सुरू आहे, मी मात्र नाशिकची जागा मागितली नाहीये. काय गोडूबंगाल आहे? नाही ऍब्सोल्युटली, मी तेच बोललो ना तुला, नाशिकची जागा मागितली नाही हे पहिल्यापासून ते सांगतात. पण ट्रिगर काय होता की मी बीजेपीच्या शीर्षस्थ नेत्यांनी, आता तू ज्यांचं नाव घेतलंयस त्यांनी सांगितलं असं ते म्हणतात. पण माझी माहिती आहे की त्यांच्याकडे जे एकूणच माहिती आली की त्यांना जो फिलर आला होता तो जो कोण सर्वे आणि जे असेसमेंट केंद्रीय गृहमंत्री करतात संबंध महाराष्ट्राची व्यूहरचनाच ते आखताय तर त्यांच्या थ्रू आलेला होता आणि त्यांना असं वाटलं होतं की छगन भुजबळांना जर का इथे लढवलं तर ही सीट महायुतीची म्हणून लागू शकते कम्पेअर टू हेमंत गोडसे यांना उतरवलं तर. त्यामुळे हा अजूनही चांगला आहे. आता म्हणजे तू मगाशी म्हणाला तसं मग इतका वेळ लागणं हे खरं, हे बघ पक्ष त्यानंतर असणारे अलाईज त्याचबरोबर त्यांच्या विरोधात उभे असणारे बेसिकली हे संबंध जे म्हणजे जे आता महाविकास आघाडी म्हणून उतरलेले आहेत तर ह्यांची काटछाट करण्याची दोघांची एक स्टाईल आहे किंवा पोल मॅनेजमेंट मध्ये गनिमी कावा असणं आणि त्याचबरोबर काउंटर मेजर्स करणं हे अध्यात्मिक असतं. त्यामुळे मला असं वाटतं काही वेळेला जर वेळ लागला तरी तो वेळ हा पर्यायाने आपला विजय कसा होईल तो राखण्यामध्ये कसं मदत होईल याकडे आणखी दोन्ही पक्षांचं एकूणच नजर आहे असं वाटतं. त्यामुळे आपण असं एकूण हलक्यात काढणं बरोबर नाही. दोन्ही ज्या आघाडी आणि बेसिकली महायुती जे काम करत असतील म्हणजे नक्की काही ठिकाणी डिफिकल्टी आहे ज्याला इंग्लिशमध्ये म्हणतात स्टेलमेट, म्हणजे अजूनही घोळ चालू आहे हे नक्की असलं तरी दोन्हीकडनं ही बाजू नक्की आता वर्तवली जाते आणि बेसिकली प्रोजेक्ट करण्यात जाते की ही एकूण जी दोन्ही बाजूनी जी कसोशीचे प्रयत्न चालू आहेत की ज्यामुळे येणाऱ्या निवडणूक म्हणजे आता 16 तारखेपासून होणाऱ्या फेज मध्ये दोन्ही बाजूनी तुल्यबळ लढत ही महाराष्ट्रात कशी राहील.